न्यूज देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। राम मंदिर बनाने से नहीं जाएगा कोरोना, शरद पवार। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार ने कल अपने सोलापुर दौरे पर पत्रकारों से बातचीत के दौरान पंतप्रधान नरेंद्र मोदी पर जोरदार टीका करते हुए कहा कि संपूर्ण देश में कोरोना महामारी का संकट है, जिसके ऊपर ध्यान देने की जरूरत है। अगर राम मंदिर बांधकर कोरोना जा सकता है तो इसके ऊपर विचार करना ही चाहिए। काही लोकांचं असं वाटतं तसं की मंदिर बांधून त्यादिवशी कोरोना जाईल आणि त्या वैज्ञानिकांनी त्यांनी हा काही तो घेतला असावा मला माहिती नाही, काळजी मला वाटते. पण आमच्या दृष्टीने आम्हाला कोरोना हे सत्य महत्त्वाचं वाटतं आणि कोरोनाच्यामुळं हे जे लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याचा समान अर्थव्यवस्थेत परिणाम होतो, छोट्या मोठ्या व्यवसायांच्या परिणाम होतो, त्याची आपल्याला चिंता आहे. आणि राज्य आणि केंद्र सरकारने त्या गोष्टीत अधिक लक्ष घालावं असं आमचं आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये येत्या आठवड्यात जाऊन या ठिकाणी खासदार ते उत्पादनाचे आहेत माझे ते आणि आमचे बाकीचे सहकारी या बाबतीत जसं बोलायचं असेल त्या ठिकाणी बोलू आणि या आर्थिक संकटातून लोकांना बाहेर काढायला ते हातभार. नागपुर में बीजेपी का आंदोलन। गाय के दूध पर प्रति लीटर 10 रुपए अनुदान और दूध पाउडर पर प्रति लीटर 50 रुपए अनुदान की मांग के साथ राज्य भर में 1 अगस्त से राज्यव्यापी दूध संकलन की ओर से आंदोलन छेड़ने की तैयारी भारतीय जनता पार्टी द्वारा की गई है। इसी आंदोलन के बारे में भाजपा की ओर से नागपुर के विभागीय आयुक्त को निविदा दी गई है। इस निविदा के साथ दूध पैकेट भी आयुक्त को दिया गया है। करायला आलो आहे. 150 लाख लिटर दूध या महाराष्ट्रात होतं. 150 लाख लिटर दुधाला प्रति लिटर 10 रुपये रेट वाढवला पाहिजे. दुधाच्या भुकटीला 50 रुपये किलो रेट वाढवला पाहिजे. हा पैसा सरळ शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये दिला पाहिजे, हे अनुदान दिलं पाहिजे. मागच्या काळात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला दुधाचं वाढीव अनुदान दिलं होतं जेव्हा शेतकरी अडचणीत होता. या सरकारच्या कोणाही मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांना शेतकऱ्याच्या दुधाची पर्वा नाहीये. त्यामुळं जर हे केलं नाही तर 1 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या या विदर्भातल्या सर्व दूध संकलन केंद्रासमोर दूध संकलन केंद्र आम्ही बंद पाडणार आहोत. सरकारने तातडीनं दुधाचा रेट वाढवण्याचा निर्णय घ्यावा. दुसरीकडे आज नागपूर विदर्भातले सर्व सरपंच या ठिकाणी आले आहेत. ज्या सरपंचाला 6 महिने मुदतवाढ आपण देऊ शकत होतो, पण हे मुदतवाढ न देता आपल्या जवळचा पॉलिटिकल कार्यकर्ता प्रशासक नेमून ग्रामपंचायतमध्ये असणारे आताचे पैसे आणि येणारे 1 महिन्याच्या 15 वित्त आयोगाचे पैसे सरसकट पॉलिटिकल खर्च करण्याकरता पॉलिटिकल त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय केला. त्याची योग्यता कोण ठरवणार आहे? तो इलेक्टेड राहणार नाही आहे. जर एकीकडे या महाराष्ट्रातल्या 13,437 ग्रामपंचायतीमध्ये त्याचे इलेक्शन होणार आहे, त्या इलेक्शनमध्ये सरपंच सर्वच पक्षाचे आहे, तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याच्यावर असा अन्याय करणं बरोबर नाही आहे. आणि म्हणून आज आम्ही निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे इलेक्शन लागले आहे त्या सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घ्यावा की या महाराष्ट्रातल्या सरकारने घेतलेला हा मोगलशाही निर्णय प्रशासक बसवण्याचा हा मागे घ्यावा. 6 महिने सरपंचाला मुदतवाढ द्यावी. पंचायत समितीच्या सभापतींना आम्ही विनंती केली आहे, पंचायत समितीमध्ये त्यांनी ठराव करावा. आणि जिल्हा परिषदला विनंती केली आहे की जिल्हा परिषद सभागृहाने या निर्णयावर ठराव करावा आणि महाराष्ट्र सरकारकडे पाठवावा. या 2 बाबीकरता आम्ही आज डिव्हिजनल कमिशनरला निवेदन दिलं आहे. दुधाचं पॉकेट दिलं आहे. 1 तारखेपर्यंत सरकारने शेतकऱ्याला दुधाचा रेट द्यावा आणि 3 दिवसाच्या आतमध्ये हा प्रशासकाचा निर्णय वापस घ्यावा. अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आणि उच्च न्यायालयात जाऊन या सरकारच्या या हुकुमशाही निर्णयाच्या विरुद्ध
कोर्टामध्ये दाद मागू हेही आम्ही ठरवलं आहे। ऑडियो क्लिप की जांच को तैयार। राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने रविवार को विधानसभा में विपक्ष के नेता व पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक पत्र भेजकर कहा कि वे किसी भी जांच एजेंसी के माध्यम से ऑडियो क्लिप की जांच कराने को तैयार है, क्योंकि शनिवार को देवेंद्र फडणवीस ने अनिल देशमुख को एक पत्र भेजा था जिसमें फडणवीस ने निष्पक्ष जांच पर सवाल खड़े किए थे। साथ ही हाईकोर्ट के मुख्य न्यायाधीश को ऑडियो क्लिप सौंपकर उसकी जांच कराने की मांग की थी। इसी के जवाब में अनिल देशमुख ने यह पत्र भेजा है। इस पत्र में उल्लेखनीय ऑडियो क्लिप में नागपुर के महापौर संदीप जोशी और पार्षद दयाशंकर तिवारी को हनी ट्रैप में फंसाने का उल्लेख किया गया है। इस ऑडियो क्लिप के सामने आने के बाद राजनीतिक माहौल काफी गर्मागर्मी हो गया है। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।